तयार करून रासायनिक घाण कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यामध्ये सोडत असल्यामुळे शेत जमीन शेत पिकाला नुकसान व प्रदूषित होत असल्यामुळे 25/8/2000 प्युअर नलुसा आयरन आणि आपल्या ते रासायनिक द्रव्य बस याचा भरलेला आहे. माती नाही, गोटा नाही, काही नाही. त्यामुळे प्रकल्पाने कुठलाही अहवाल आलेला नाही. 3 तारखेला मॅडमनी पत्र काढलेलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आणि रासायनिक घाण कचरा करण्याच्या आंदोलन मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बाबू जिल्हाधिकारी साहेबांना भेटले. त्यानंतर मॅडमना पण भेटले. मॅडमनी त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं की 48 तासामध्ये अहवाल सादर करा. प्रदूषण विभाग, तहसीलदार यांनी पाहणी केली. पाणी अहवालामध्ये सरासर त्यांनी प्रकल्पाच्या फेवरमध्ये अहवाल दिला की पाणी कंपनीतूनच नाही येऊन राहिलं. काय लागेल तर खालची बाजू आणि कंपनीच्या नंतरची बाजू दोन्ही चेक केली आमच्यासमोर. उपप्राधिकारी अधिकारी तानाजी, डोलाचार, कोळसा, फर्नेस ऑइल मिश्रित कारखान्या बोट टाकले तर जो पूर्ण चिकटा बसतो. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आणि धुतल्यानंतर पण तो निघत नाही ऑइलपणा. इतक्या घातक. तुमचं नाव काय आहे आणि कोणत्या कंपनीमुळे तुम्हाला समस्या आहे? मी मोहनदास धोंडूजी राजूरकर, राहणार उसगाव. लाईस मेटलच्या कंपनीच्या पाण्यामुळे आम्ही सर्व कास्तकार त्रस्त आहोत. आणि त्या पाण्यामध्ये सलरी, कोळसा, आयरन आणि ऑइल अशी मिश्रित पूर्ण ते घाण येते आणि त्या नाल्यामध्ये सलरी पूर्ण जमा होते. तर त्या पाणी आम्ही त्या नाल्या शेतीला घेऊ शकत नाही, कोणतं जनावर पाणी पिऊ शकत नाही, कोणतं अशी बरीचशी समस्या त्या पाण्यापासून जाणवत आहे ती. तर वारंवार ह्या कंपनीना सांगून सुद्धा हे कोणती कंपनी लक्ष देऊन न देता ते पाणी तशाच पद्धतीने अजूनही चालू आहे. जर या पाणी शुद्ध करून सैन्य आमच्या नाल्याला सोडण्यात यावं, आमच्या त्या नाल्याचं त्या शेतीचं संरक्षण करून द्यावं, जे झालेले नुकसान आहे ते भरपाई करून देण्यात यावं. अन्यथा न दिल्यास 25 तारखेपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेली आहे. 25 तारखेपर्यंत अगर त्यांनी आमचं निवारण कोणत्या गोष्टीचं केलं नसेल नाही केलं नाही तर आम्ही 25 तारखेपर्यंत आम्ही आत्मदानाचा इशारा दिला आहे, तर आम्ही ते करू. माझं नाव पांडुरंग दोलबाजी ठावरे आहे. त्या नाल्याचं प्रदूषण झाल्यामुळं कोणत्या नाली? लाईट मेटल नाल्यामुळं त्याचं ते अंदरून नाला बांधलेला आहे त्यानं लाईट मेटलनं. आणि ते लाईट मेटलच्या नाल्यानं पूर्ण प्रेशरनं पाणी येते. कोयला, ऑइल, आयर्न सर्व मिळून इकडे येते. ते पाणी इकडे येऊन दूषित होते आणि ते जनावरं किंवा आम्ही शेतीच्या उपयोगासाठी काही वापरू शकत नाही. काही त्यानं हे पाणी बंद करावं किंवा काही समस्या आमच्या सोडवा, तर ते पाणी आमच्या उपयोगी पडणार नाही किंवा काहीच पडणार नाही. आता आम्ही वलित करून राहिलो होतो 4-5 वर्षापासून. त्या पाण्यापासून नाल्याच्या पाणी चांगलं येत होतं. आता ते वलित करण्याच्या लायकीचं नाही, फवारणीच्या लायकीचं नाही, कोणत्याच उपयोगी पाणी नाही. त्या जनावरंसुद्धा पिऊ शकत नाही. हे सर्व कंपनीनं सांभाळून आमची काही हे करावं, मागणी पुरी करावं किंवा आम्ही 25 तारखेला आंदोलन करू किंवा आत्मदहन करू. काही याचा काही नाही. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे वारंवार लॉस मेटल व खनिजा प्रकल्पाच्या विरोधात रासायनिक घाण कचरा आणि रासायनिक घाण द्रव्य, वायू प्रदूषण याच्या विरोधात वारंवार तक्रार दिल्या. जिल्हाधिकारी मॅडम, पंत मॅडम यांनी सुद्धा दखल घेण्यासाठी सांगितलं होतं, परंतु काही नाही झालं.
प्रदूषण विभागाचे प्राधिकारी श्री तानाजी यादव, उपप्राधिकारी राठोड, नंदकुमार लोमटे क्षेत्र अधिकारी यांनी पाहणी केली तरी प्रकल्पाद्वारे कुठलेही प्रदूषण कमी झालेले नाही. वारंवार तक्रार करून हे कुंभकर्णी प्रदूषण अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. लॉयड मेटल यांनी घाण कचरा व रासायनिक द्रव्य सोडणं बंद नाही केलं तर 25 ऑगस्ट 2026 रोजी 12 वाजता कास्तकारासोबत मी मिळून आंदोलन करील आणि कास्तकार आत्मदाह करणार आहे. हे प्रशासनाला जबाबदारी राहील काही अनोनी झाल्यास, आणि कंपनीवरती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन होत राहील.